नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि सिंगापूर दरम्यान संरक्षण आणि सायबर सुरक्षेसह 10 करारांवर स्वाक्षऱ्या. इसिस या दहशतवादी संघटनेत 23 भारतीय सामील, त्यापैकी 6 जण आतापर्यंत मारले गेल्याची भारतीय गुप्तचर संस्थेची माहिती. देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचाराच्या प्रमाणात घट झाली असल्याचा केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा दावा. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर. आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि आता सविस्तर वृत्त. भारत आणि सिंगापूर यांच्यात आज 10 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सियान लुंग यांच्यात सिंगापूरमध्ये चर्चा झाल्यानंतर संरक्षण सहकार्य, सायबर सुरक्षा आणि नागरी हवाई वाहतूक यासंदर्भात करार झाले. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणा केल्या जातील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दिली. 2016 मध्ये वस्तू आणि सेवा कर लागू होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. सिंगापूर इथं आयोजित आर्थिक परिषदेत ते आज बोलत होते. सिंगापूरमधल्या उद्योजकांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात गुंतवणूक करावी असं पंतप्रधान म्हणाले. सुधारणांच्या माध्यमातून देशात संपूर्ण बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असून थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात वाढ, कररचना सुलभ करण्यासाठी उचललेली पावलं यांचा दाखला देत पंतप्रधानांनी गुंतवणुकीचं आवाहन केलं. गुंतवणूकदारांनी पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी असंही पंतप्रधान म्हणाले. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2015-16 या वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. विमा कंपन्यांना विमा हप्त्याची रक्कम दिल्यापासून 12 महिन्यांसाठी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी वितरित करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ कोश स्थापन करण्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हानिहाय संवर्गातील गट क आणि गट ड मधील सरळ सेवा भरतीसाठी आदिवासी आरक्षणाची फेररचना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या पोलीस प्रशिक्षण संस्थेला पुण्याच्या यशदा या संस्थेच्या धर्तीवर स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. संसदेचं हिवाळी अधिवेशन शांततापूर्ण व्हावं तसंच जनहिताची अधिकाधिक विधेयकं संमत व्हावी यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली. येत्या 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. वस्तू आणि सेवा कर विषयक विधेयकासह प्रलंबित सर्व विधेयकं संमत करून घेण्यासाठी सरकार विरोधकांच्या संपर्कात आहे असंही ते म्हणाले. बहुतांश पक्षांच्या जीएसटीला पाठिंबा असून विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भात उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या अधिवेशनात 38 विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. देशाचा कारभार ठीक चालला तर जनता पाठिंबा देते, मात्र चुका झाल्या तर तीच जनता सत्ता काढूनही घेते असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. सांगली जिल्ह्यात आष्टा कारंदवाडी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आष्टा नगरपालिकेचा 161वा वर्धापन दिन तसंच माजी आमदार व्यकप्पा पत्की यांच्या स्मारकाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते आज झालं. माजी मंत्री जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आज दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका करत भविष्याचा विचार करणारं सरकार असेल तरच जनतेचे प्रश्न सुटतात असं पवार म्हणाले. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली. या कार्यक्रमाला माजी मंत्री पतंगराव कदम, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सुमन पाटील उपस्थित होत्या. त्याआधी सातारा जिल्ह्यात पोगरवाडी इथं शरद पवार यांनी कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अभिनेता आमिर खानच्या वक्तव्यापेक्षा दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांचं बलिदान अधिक महत्वाचं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
कर्नल महाडिक यांच्या पत्नीला बारामतीच्या संस्थेत नोकरी देण्याचं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. महाडिक यांचा त्याग समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असंही ते म्हणाले. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातही इसिसच्या हालचालींवर अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत 23 भारतीय इसिसचे सदस्य बनले असल्याची माहिती केंद्रीय तपास संस्थेला मिळाली आहे. त्यापैकी 6 भारतीय ठार झाल्याची माहिती आहे. इराक आणि सिरियात काम करणाऱ्या परदेशी गुप्तचर यंत्रणांकडून देशाच्या सुरक्षा संस्थांना आणखीही महत्वाची माहिती मिळाली आहे. इसिससाठी अनेक देशांमधून लढणाऱ्या युवकांबाबत भेदभाव केला जात असल्याचंही समोर आलं आहे. इसिससाठी लढणाऱ्या दक्षिण आशियाई युवकांना इसिसचे प्रमुख दुय्यम दर्जाचे समजतात. इतर देशांच्या तुलनेत भारत अत्यंत सुरक्षित देश आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य आहे असं मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी व्यक्त केलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेते आमिर खान यांनी केलेलं वक्तव्य खेदजनक आहे. या वक्तव्याला राहुल गांधी यांनी दिलेलं समर्थन पाहता हे भाजपा आणि केंद्र सरकार विरुद्ध षडयंत्र असल्याचा आरोप हुसेन यांनी यावेळी केला. आमिर खानला देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे असं वाटत असेल तर आमची या विषयावर चर्चा करण्याची तयारी असल्याचं ते या पत्रकार परिषदेत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 12 डिसेंबरला अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्तानं विविध क्षेत्रात पवार यांनी केलेल्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत राज्यात कृतज्ञता सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या सप्ताहादरम्यान जिल्हा आणि तालुका स्तरावर रक्तदान शिबिर, मुलामुलींची सायकल स्पर्धा तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 75 वर्षांवरील मान्यवरांचा यावेळी सत्कार केला जाईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. बालकांना होणाऱ्या विविध 6 प्रकारच्या गंभीर आजारांपासून बालकांचं संरक्षण करणाऱ्या पेंटाव्हॅलंट लसीकरणाला आज राज्यातल्या काही भागात सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिका रुग्णालय तसंच अकोल्यातल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात या मोहिमेला प्रारंभ झाला. रुग्णालयात 0 ते 12 वयोगटातल्या बालकांना ही लस मोफत देण्यात येत आहे. या लसीमुळे डांग्या खोकला, घटसर्प, कावीळ, मेंदूज्वर, न्यूमोनिया आणि हेपेटायटिस बी या 6 आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. देशात 2012 पासून ही लस दिली जात असून राज्यात कालपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन राज्य आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना 8 दिवसात एफआरपी प्रमाणे ऊस दर मिळाला नाही तर कोल्हापुरात चक्का आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. ऊस गाळप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ऊस दर मिळालेला नाही. तसंच काही कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातली रक्कमही दिलेली नाही. अशा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज साखर सहसंचालकांकडे केली. यासंदर्भात शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करून साखर आयुक्त कार्यालयाकडे अहवाल सादर करण्याचं आश्वासन साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिलं. देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून जातीय हिंसाचाराच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली. अभिनेता आमिर खानने असहिष्णुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना ते आज बोलत होते. आमिर खानच्या वक्तव्याला खोडून काढत रिजिजू यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या अनावश्यक चर्चांनी भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो. गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे. 21,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या चैत्रबन पुरस्कारानं यंदा चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना गौरवण्यात येणार आहे. 5,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. 3 वर्षांपासून प्रतिष्ठाननं सुरू केलेला विद्या प्रज्ञा पुरस्कार यंदा गायिका बेला शेंडे यांना जाहीर झाला आहे.
प्रतिष्ठानच्या गृहिणी सखी सचिव पुरस्कारासाठी वसुंधरा नरेंद्र जाधव यांची निवड झाली आहे. अकोल्यातल्या मंगलसिंग पाकड या शालांत परीक्षेत मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला गदिमा पारितोषिक देण्यात येणार आहे. येत्या 14 डिसेंबरला गदिमांच्या 38व्या स्मृतिदिनी पुण्यात एका कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. गोव्यात सुरू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज नामवंत गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी दूरदर्शनला विशेष मुलाखत दिली. सुबोध भावे दिग्दर्शित चित्रपट कट्यार काळजात घुसलीमधून शंकर महादेवन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटाचे अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. हा चित्रपट संगीतविषयक असल्यानंच आपण त्यात अभिनय केल्याचं शंकर महादेवन म्हणाले. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचं आज इफ्फीमध्ये प्रदर्शन करण्यात आलं. रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. आणि आता हवामान वृत्त. मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात या प्रदेशावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 24, नागपूर 32 आणि 17, पुणे 29 आणि 20, औरंगाबाद 30 आणि 21, नाशिक 30 आणि 19, कोल्हापूर 28-22, रत्नागिरी 31-24, सोलापूर 33-23 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 20 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि सिंगापूर दरम्यान संरक्षण आणि सायबर सुरक्षेसह 10 करारांवर स्वाक्षऱ्या. इसिस या दहशतवादी संघटनेत 23 भारतीय सामील, त्यापैकी 6 जण आतापर्यंत मारले गेल्याची भारतीय गुप्तचर संस्थेची माहिती. देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचाराच्या प्रमाणात घट झाली असल्याचा केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा दावा. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर. आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पावसाळ्यात पुरेशी हजेरी न लावलेल्या पावसानं शनिवारी आणि रविवारी राज्यातल्या बहुतांश भागात दमदार हजेरी लावली. हा पाऊस काही पिकांसाठी तारक असला तरी अनेक पिकांना तो मारकही ठरणार आहे. या पावसाचा शेतीवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी कृषी अभ्यासक योगेश रायते यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.